मैं फिर से कह रहा हूं, मोहन यादव रामद्रोही है, मोहन यादव हिंदू द्रोही है, मोहन यादव सवर्ण द्रोही है, मोहन बामन मेश्राम जैसे लोगों के हाथों में खेल रहे हैं। मोहन यादव को मोदी जी तत्काल हटाइए, नहीं तो ये जो कैंसर है पूरे प्रदेश से भाजपा को समाप्त करके मृत्यु को प्राप्त कर देगा। मैं फिर से कह रहा हूं, मोहन यादव रामद्रोही है, मोहन यादव हिंदू द्रोही है, मोहन यादव सवर्ण द्रोही है। बघा बघा हिंदूंनो हा पुरोहित काय म्हणत आहे, बघा बघा हिंदूंनो हा मनुवादी काय म्हणत आहे। बघा डोळे उघडा, तुमचे डोळे उघडणार नाहीत कारण तुम्ही यांचे गुलाम झालेले आहात। लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसींना सांगत आहे, महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसींना जबाबदारीने सांगत आहे, तुम्ही हिंदू आहात ना आणि हे तुमचे मालक आहेत। लक्षात ठेवा, तुमच्या हिंदुत्वाचे हे मालक आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस आरक्षण मागता, मी स्वतः मराठा आहे, सध्या ओबीसी मध्ये आहे, माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, त्याची व्हॅलिडिटी झालेली आहे। हा काय म्हणत आहे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत। लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी म्हणजे धर्माला मानणारी पार्टी, रामाला मानणारी पार्टी, हिंदुत्वाला मानणारी पार्टी। आणि भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये ओबीसींची संख्या ही जवळपास 55 ते 60% असताना तिथं 27% आरक्षण ज्यावेळेस ओबीसींना देण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलं, त्यावेळेस मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हिंदूद्रोही होत आहेत, रामद्रोही होत आहेत। म्हणजे ओबीसी मराठा हिंदू नाही का? ओबीसीनो तुम्ही सांगता ना आम्ही 52% आहोत, महाराष्ट्रातील धनगर, माळी, वंजारी हे तुम्ही मराठा, हे जे लोक या मनुवाद्यांची जी गुलामी करतात 24 तास तुम्ही यांची गुलामी करताना थकत नाहीत। कुठे ते मराठ्याचा आमदार संग्राम जगताप, कुठे ते ओबीसीचा आमदार गोपीचंद पडळकर? अरे काय बघा ना, हे काय म्हणत आहे, तुमचा मालक काय म्हणत आहे, तुमचा आका काय म्हणत आहे। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाता मारता, छगन भुजबळ साहेब बघा, तुम्ही महात्मा फुलेंना विसरलात। छगन भुजबळ साहेब, तुमच्या समता परिषद वाले लोक सुद्धा तुम्ही महात्मा फुलेंचा फोटो लावता, परंतु सत्यशोधक धर्माचं किती लोक आचरण करतात, सगळे मनुवाद्याच्या नादाला लागलेले आहेत। इकडे शरद पवारची पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नुसत्या बाता मारते शिवराय फुले, शाहू आंबेडकर, परंतु प्रत्यक्षामध्ये सगळं कर्मकांड, सगळे मनुवाद्यांचे सगळे तुमचे आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते सगळे गुलाम आहेत। फक्त केवळ म्हणायला, फक्त राजकारणापुरता वापर करता तुम्ही शिवराय फुले, शाहू आंबेडकर यांचा, परंतु प्रत्यक्ष विचारधारा त्यांची ॲक्सेप्ट करत नाहीत। आणि बघा, ज्या मनुवाद्यांच्या हे नादाला लागलेले आहेत आमचे मराठा आमदार, मराठा खासदार, ओबीसी आमदार, ओबीसी खासदार, बघा ज्यावेळेस तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकार मागता, ज्यावेळेस तुम्ही खुर्ची मागता, ज्यावेळेस पद मागता, ज्यावेळेस नोकरी मागता, तुमच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मागता, त्यावेळेस तुम्ही रामद्रोही होता। मग तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री जरी असलात, उद्या नरेंद्र मोदींनी जरी, आज हे अंधभक्तांचे लाडके नरेंद्र मोदी झालेले आहेत, उद्या नरेंद्र मोदींनी जरी ओबीसींची गोष्ट केली, मराठ्यांची गोष्ट केली, त्यांना हक्क आणि अधिकार देण्याची जर गोष्ट केली, तर लक्षात ठेवा उद्या नरेंद्र मोदी सुद्धा रामद्रोही होतील, नरेंद्र मोदी सुद्धा हिंदूद्रोही होतील। आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाहीत। लक्षात ठेवा, हे स्वतः राम भक्त नाहीत। रामाचा यांचा काय संबंध आहे? राम आमचा आहे, राम तुकाराम महाराजांचा आहे, राम सर्वाघटी आहे, राम मौली ज्ञानोबरायांचा आहे। याती रूपे गुणे काय ते वानर, तयाच्या विचारे वर्ते राम। राम हा आमचा जातपात न मानणारा आहे, राम हा सर्वाघटी आहे, राम हा समतेचं प्रतीक आहे, राम बहुजनांचा आहे, राम आमचा आहे, राम क्षत्रिय आहे। लक्षात ठेवा, राम ओबीसी आहे, राम मराठा आहे, राम बहुजनांचा आहे, या मातीतला आहे। परंतु फक्त या रामाचा वापर हिंदू येथील आहे। लक्षात ठेवा, हिंदू ओबीसी हिंदू आहे, मराठा हिंदू आहे। आम्ही हिंदुत्व मराठ्यांनी जपलेलं आहे, हिंदुत्व ओबीसींनी जपलेलं आहे, हिंदुत्व रामाला कुणी जपलेलं आहे। गावागावामध्ये किंवा रामाचे जेवढे काही मंदिरं उभा राहिलेले आहेत, कुणाच्या पैशाने उभा राहिलेले आहेत? हिंदूंच्या पैशाने उभा राहिलेले आहेत। परंतु या हिंदूंना काय स्थान आहे तुमच्याकडे? काहीच नाही। मराठ्यांनो, ओबीसींनो, डोळे उघडा, तुमचे डोळे उघडणार नाहीत। तुम्ही गुलाम आहात, गुलामच राहणार, तुमच्यामध्ये काही सुद्धा फरक पडणार नाही। परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, बोला बोला जगी नव्हे कोण मुकी, आमचा जान सार्थक लाजुनी नव्हे हित।
तुकाराम महाराजांच्या आदेशामुळे मी बोलत आहे. वास्तविक तुमच्यामध्ये काही सुद्धा फरक पडणार नाही. आणि जर फरक पडला असेल, कोणामध्ये जर फरक पडला असेल तर ते कॉमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.